तरुण मुलं मुली आणि भावना आणि भावनांना समजणं आणि भावनांचं एक्सप्रेशन हेल्दीली कसं करायचं, माझ्या आर्थिक गरजा नेमक्या काय, अशा स्वतःच्या संदर्भातले अनेक महत्त्वाचे विषय आणि इथपासून समाजातले वेगवेगळे चॅलेंजेस काय, क्लायमेट चेंजचा प्रश्न काय, हेल्थचा प्रश्न काय, लाईव्हलीहूडचा प्रश्न काय, हे सोडवण्याचे वेगवेगळे उपाय काय आणि ज्यांनी स्वतःच्या जीवनात हे प्रत्यक्ष असं केलंय अशा काही अतिशय इन्स्पायरिंग व्यक्तींसोबतची गाठभेट, अशा टप्प्याटप्प्यातनं आमचं हे शिबिर जातं. आम्ही निर्माणच्या अंतर्गत गडचिरोलीला आमचं जे कॅम्पस आहे तिथे साधारणतः आठवड्याभराचे वर्कशॉप्स कंडक्ट करतो, शिबिरं कंडक्ट करतो आणि या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी सिलेक्शन प्रोसेस असते. एक अतिशय स्वतःविषयी प्रश्न विचारणारा असा एक ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्यानंतर एक छोटी मुलाखत, याच्यानंतर शेवटी आम्ही मुलांना याच्यासाठी निवडतो. तर महाराष्ट्रातनं आणि आता तर खरं तर भारतातल्या 23 राज्यातनं मुलं मुली आम्हाला या शिबिरांसाठी अप्लाय करतात. आमची वेबसाईट आहे www.nirman.mkcl.org. तर याच्याविषयीची विस्तृत माहिती आहे आणि तो जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो देखील आहे. तर तरुण मुलं मुली त्यांना सोशल मीडियातनं माहिती कळते, त्यांना कधी कधी वर्ड ऑफ माउथने माहिती कळते, अनेक कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही सेमिनार्स आणि लेक्चर्स घेतो, त्याच्यातनं त्यांना कळतं आणि मग ते हा फॉर्म भरून आणि ती मुलाखत देऊन आम्हाला अप्रोच करतात. दर महिन्याला गडचिरोलीला आमच्या कॅम्पसवर आमचं एक शिबिर असतं, दर महिन्याला असतं. त्यामुळे ज्याला जेव्हा पुढचा महिना सुटेबल असतो त्यासाठी तो अप्लाय करू शकतो आणि आपला प्रेफरन्स देऊ शकतो. या वर्कशॉपमध्ये जसं मी म्हणालो की तरुण मुलांच्या पुढचे जे विकासाचे वेगवेगळे प्रश्न आहेत, पर्पज म्हणजे नेमकं काय, त्यातला शोधण्यासाठी मी कसं हातपाय मारू शकतो, माझ्या आर्थिक गरजा नेमक्या काय, तरुण मुलं मुली आणि भावना आणि भावनांना समजणं आणि भावनांचं एक्सप्रेशन हेल्दीली कसं करायचं, अशा स्वतःच्या संदर्भातले अनेक महत्त्वाचे विषय आणि इथपासून समाजातले वेगवेगळे चॅलेंजेस काय, क्लायमेट चेंजचा प्रश्न काय, हेल्थचा प्रश्न काय, लाईव्हलीहूडचा प्रश्न काय, हे सोडवण्याचे वेगवेगळे उपाय काय आणि ज्यांनी स्वतःच्या जीवनात हे प्रत्यक्ष असं केलंय अशा काही अतिशय इन्स्पायरिंग व्यक्तींसोबतची गाठभेट, अशा टप्प्याटप्प्यातनं आमचं हे शिबिर जातं आणि त्याच्यानंतर ते निर्माणची जी मोठी अशी कम्युनिटी आहे त्याचा एक भाग बनतात. पण मग अशी काही उदाहरणं आम्हाला सांगा ना की जे सक्सेसफुल झालेले आहेत तरुण मंडळी. सक्सेसफुल हा शब्द वापरणं कदाचित थोडं प्रिमॅच्युअर होईल, पण ज्यांनी अतिशय करेजियस किंवा धैर्याच्या मार्गाने ते चाललेले आहेत अशी काही उदाहरणं मला जरूर शेअर करावीशी वाटतील. आमच्या निर्माणमध्ये मेडिकल, इंजिनियर, आर्ट, सायन्स, कॉमर्स, जर्नलिझम, लॉ, फिल्म मेकिंग सगळ्या प्रकारच्या बॅकग्राऊंडमधनं मुलं मुली येतात. आनंदाची बाब ही की मुलांची आणि मुलींचं जे प्रमाण आहे ते 50-50% आहे. त्यामुळे मुली जसं जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी आता मुलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आहेत तसं इथेही आहेत, सामाजिक क्षेत्रात ही अगदी आनंदाची बाब. तर काही उदाहरणं सांगतो छोटी. आमच्याकडे अमित म्हणून एक मुलगा काम करतो, डॉक्टर अमित पाटीदार. हा मध्य प्रदेशमधल्या मंदसौर या गावचा आणि याने एम्स ऋषिकेशला MBBSचं ट्रेनिंग घेतलं आणि एम्स दिल्लीला सर्जरीमध्ये त्याने त्याचं MS कंप्लीट केलं. एम्स दिल्ली हे भारतातलं सगळ्यात टॉपमोस्ट कॉलेज, तिथल्या सर्जरीमधला हा टॉपर. त्यामुळे तशा अर्थाने हा भारतात कुठेही जाऊ शकला असता. पण हा निर्माणच्या शिबिरासाठी जेव्हा गडचिरोलीला आला होता तेव्हा त्याने बघितलं की इथे अतिशय दुर्गम भाग आहे, इथे सर्जरीची खूप गरज आहे आणि दुसरं इथे कोणी फुल टाईम सर्जन नाही. तर अमितने असं ठरवलं की मी गडचिरोलीला जाऊन सेवा देईन आणि गेले 1.5 वर्ष झाले अमित आता आमच्याकडे फुल टाईम सर्जन म्हणून काम करतोय. आमच्या हॉस्पिटलमध्ये वर्षाला जवळजवळ 1000 सर्जरीज आम्ही करतो आणि महाराष्ट्रातले अनेक नामवंत सर्जन आमच्याकडे येऊन सेवा देतात. पण आता तिथे पाय रोवून जो 24 तास उभा आहे हा म्हणजे आमचा हा अमित. तसंच एक पुढचं उदाहरण देतो. आमचा एक मित्र आकाश बडवे, हा नाशिकचा इंजिनियर झाला. बिट्स पिलानी सारख्या अतिशय प्रख्यात कॉलेजमध्ये तो शिकला आणि बार्कलेज नावाच्या कंपनीमध्ये तो काम करत होता. पण त्याचं काही तिथे मन रमेना आणि त्याला वाटलं की आपण ग्रासरूट्सला, ग्रामीण भागातल्या, आदिवासी भागातल्या लोकांच्या विकासासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून तो गडचिरोलीला लागून जो छत्तीसगडचा भाग आहे तिथे दंतेवाडा म्हणून छत्तीसगडचा जिल्हा आहे, तुम्ही कदाचित सगळ्यांनी नाव ऐकलं असेल. तर हा दंतेवाड्याला जाऊन आता आकाश स्थायिक झाला. गेले 12 वर्ष तो दंतेवाड्यामध्ये आहे आणि दंतेवाड्यातले जे वेगवेगळे आदिवासी शेतकरी आहेत त्यांचं एक संघटन त्याने उभं केलं आहे. त्याला नाव त्याने दिलं आहे भूमगादी आणि अशा जवळजवळ 3000 शेतकऱ्यांचं संघटन करून त्यांचं त्याने कोऑपरेटिव्ह सुरू केलं आहे. त्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग कसं करायचं, त्यांच्या भाताला मार्केट लिंकेज कसा मिळवून द्यायचा आणि त्यांचा आदिम नावाचा एक भाताचा ब्रँडच त्याने डेव्हलप केलेला आहे. तर आकाश आता तिथे काम करतोय. आज आपण
चंद्रपूर जिल्ह्यात जर गेलो, चंद्रपूर आता वाघांमुळे आणि ताडोब्यामुळे अतिशय फेमस झाला आहे, पण चंद्रपूर जिल्ह्यात सावली नावाचा तालुका आहे आणि त्या सावली नावाच्या तालुक्यामध्ये जवळजवळ एकही MBBS मेडिकल डॉक्टर नव्हता. तर आमचा सूरज म्हणून दुसरा एक निर्माणमधला डॉक्टर मुलगा आहे, त्याने ठरवलं की आपण तिथे जाऊन काम करायचं आणि गेली 4 वर्ष झाले सूरज आणि त्याची पत्नी जानकी हे दोघं सावली तालुक्यातल्या गेवराबूज नावाच्या एका गावात तिथेच राहून त्यांचं सोबत फाउंडेशन नावाचं एक NGO चालवत आहेत आणि गेल्या 4 वर्षात जवळजवळ 44,000 गावकऱ्यांना त्यांनी आरोग्य सेवा पुरवली आहे. तर असे मी 1, 2, 3 नाही 700 उदाहरणं सांगू शकतो, कारण आमच्या निर्माणमधनं आजपर्यंत मोर दॅन 700 यंग पीपल हॅव मेड सच काइंड ऑफ करेजियस चॉईसेस. तर मला असं वाटतं की भारतातल्या तरुणांना खरोखर सामाजिक प्रश्नांच्या विषयी आस्था आहे. तरुण पिढीला काही पडलं नाही, ती सेल्फिश आहे असं मानणारा किमान मी तरी नाही, आणि त्यांना खरोखर सामाजिक प्रश्नांविषयी आस्था आहे आणि त्यांना जर राईट काइंड ऑफ एन्व्हायरमेंट आणि अपॉर्च्युनिटी मिळाली तर ते अतिशय ध्येयवादी, अतिशय धैर्यवान असे निर्णय घेऊ शकतात. हे चित्र युवा पिढीचं बाकी समाजापुढे देखील येणं आवश्यक आहे आणि इतर युवांपुढे देखील येणं आवश्यक आहे, ज्यायोगे जास्तीत जास्त युवा अशा पद्धतीने काम करायला प्रवृत्त होते. बरोबर. आणि सर कसं आहे, जसं आपण सुरुवातीला पण बोललो की युवकांना कळतच नाही की आपण जे करतोय ते खरंच मनाला पटतंय का. करेक्ट. तर मला हेच विचारायला आवडेल की तुमच्याकडे निर्माणमध्ये कुठल्या मोमेंटला यायला पाहिजे. आमच्या शिबिरामध्ये सहभागी होण्याचा वयोगट हा तसा 18 ते 29 आहे, म्हणजे आम्ही युवा म्हणून आम्ही 18 ते 29 या वयोगटाला फ्रीज केलेला आहे. पण मला असं वाटतं 18 ते 29 या वयोगटात दर्शकांपैकी जे कोणी असतील त्यांना जर हा प्रश्न आज भिडत असेल तर त्यांनी आजच यावं. त्यामुळे याच्यासाठी असा काही एक मुहूर्त किंवा एक योग्य वेळ आहे अशी काही मला वाटत नाही. वयोगट 18 ते 29, पण त्यामध्ये जेव्हा केव्हा त्यांच्यासाठी हा प्रश्न खरंच गंभीर सिरियस बनतो की मी आता काय करू नेमकं जीवनात, त्याचं उत्तर शोधायला निर्माणमध्ये यावं. आम्ही अशी मान्यता ठेवतो की भूक असेल तर अन्न वाढण्यात अर्थ आहे, भूकच नसेल तर आपण जाऊन फक्त एक एक्सप्लोरेशनचा एक फेरफटका मारून येतो, त्याच्यात हाती फार काही लागत नाही. पण जर खरंच मनामध्ये प्रश्नाची भूक असेल तर निर्माणचा उपयोग नक्कीच होईल.